हाय सगळ्यांना नमस्कार. बोल. काय बोलू? काय म्हणली होती? काय तुम्हाला सोयाबीन चिल्ली करून देते, काय मसाले भात करते, सकाळ डब्याला आता नाही काय लवाड बोलते. बघ आहे का मलाच म्हणतात लबाड बोलते सारखं. सकाळ म्हणलं वर डब्याला तेच ते सोयाबीन आणून ठेवली सकाळच्या डब्यासाठी. आज चटणी पण घेतलं ना. ना 2 चपात्या आणि जवसाची चटणी ही घेतली. मग ती त्यासाठी चांगली लागली खायला पावसात. आणि आता टाइम किती झालाय सांगू का तुम्हाला? बरोबर 10 मिनिटं राहिली आता. 10 मिनिटं. तर आता आम्ही राधाची वाट बघतोय. कधी जेवायचं, कधी राहायचं, कधी 11 वाजता येते 11 वाजता ते बरोबर. तर आज मला सुट्टी आहे, मीच एकटीने घेतली सुट्टी त्याच्यामुळं आहे ना. बरोबर आहे. उद्या रात्रीच्या पण व्हिडिओमध्ये तीच येणार आहे. माझा पाय दुखत होता, हात दुखत होता, त्याच्यामुळं मी सुट्टी घेतली. हिरबळ काही झोपली, परत उठली, हातपाय धुतलं आणि घरबीर पुसलं, खाल्लं. काय गेला काय बनवलं होतं जेवायला? भात बनवला होता. सकाळी चपात्या बनवल्या होत्या. कालच केलं नव्हतं आज. भाऊजीला जेव्हा म्हणलं तर भाऊजी कुठं तर गाडीला खांबाळा घेतलं. ते ट्रान्सपोर्टला लावायचं ना टायर टाकलं चांग काय सदय आमचं तर काय मला हे असल्या झोपेलाच वैताग आला. कुठं झोपलंय? असं झोपलंय बसलोय. चाललंय तुझं नियोजन काय? काय चालायचंय माझं नियोजन? आज माझं 500 रुपये बोललं त्याचं टेन्शन आलं मला आज. पण जेवायला सुख तर पाहिजे तरी की. मग काय लागते मग सुखाशिवाय काय? सुखाशिवाय काय आहे? नाहीतर इकडं 500 कमवायचं आणि इकडं 1000 घालवायचं नाही. उद्याचं टेन्शन आज आले. उद्या भाडं कसं भरायचं? पगारी तर त्याच्या 10 तारखेला 11 तारखेला सांगितलेल्या पगारी तर एक दिवस पुढं वाढला का पुढचा येईल. काय ते म्हणते ती वाटतं महिनाभर असं काहीतरी हे वाटतं है ना. काय महिना भरला की महिन्यात भरायचं. खाऊन पिऊन जांभळ्या त्या बघी झोपीच्या जांभळ्या झोपेच्या रात पायला आमच्या त्रासले पडला असं. इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ इकडं पळ असं झालं असतं. भाऊजीला दुपारी काय मगाशी 7 वाजता चहा प्यायला बोलवलं, पण त्यांचा मोबाईल बंद होता त्याच्यामुळं काय लागलं नाही. परत म्हणलं या चहा करते, पण आता 10 वाजून गेले. आता म्हणलं तर जेवायचा टाइम आहे, चहाचा कधी आहे. बरोबर. हे मला मागं बसणं लागलं तर माझ्या मागं शेवाळ्या करून दिली. आता जेवायचा टाइम आहे, शेवाळ्याचं काय आहे? काहीतरी करायचं काय करायचंय? शेवाळ्या बिवाळ्या काय नाही. सकाळ वाटलं तर नाश्त्याला करून देते शेवाळ्या. ठीक आहे, चालतंय, काय अडचण नाही. काहीच नाही अडचण. काही 2 नवऱ्याचे माझे केस घेतले आणि मला म्हणताय तुझेच पिकते ते तुझे पिकते ते. तर त्या दिवशी एकदाच लावले बघा ते काय ते मेहंदी तसली आयती पोळीच आणली होती. तुम्हाला दाखवत होते झटपट कसले. त्यामुळे डोक्यात थोडंसं खाजवायचं कमी आले आता. आणि तिथल्या पाण्यानं केस माझी दाढ झाली ते आता. पाणी चांगलं आहे. कॉर्पोरेशनचं पाणी असतंय, फिल्टरचं पाणी कॉर्पोरेशन म्हणायचं त्याला. म्हणजे सगळं औषधं टाकून हे सगळं नीटनेटकं चांगलं पाणी एकदम स्वच्छ, आजारी पडत नसते पाण्यानं काय.
आल्या आल्यावर किती ताप झाला 15 दिवस. ते आपण दुसरंच पाणी पिलो आपल्याला माहित नसल्यामुळे होय, तसं बी झालं असं. चला असं काय असतं तसं असतं नाही का? सगळी जम झाली की हम्म. तुम्हाला जांभळे आले का मला येते जांभळे जरा बोलायचा व्हिडिओ करा. तू बोलते काय बोल तुमचं बोलणं पटतं सगळ्याला. भांडे पण दोन नाही किती असतो बघा भांडे हे दोन म्हणजे सुख लागत नाही तेवढे मी आता तो होणार आहे गेला रात्ता दिवस तर मी आता भांडी बिंडी धुणार आणि किचन बिचन धुवून मस्त पैकी एकदम ठेवणार. स्वच्छ करून ठेवू हा म्हणजे पण आता जेवलं का मी परत भांडी पाठवायचे त्याच्यामुळे बरोबर आहे पडते जेव्हा करते तर दोनच तीन जेव्हा कसं धुवायचं त्यात आपला फॅन बंद पडला आहे त्यात फॅन बंद पडल्यावर पडत जाते गार सवय लागते. आहे आणि फॅनची सवय तर लय जणांचं माझं म्हणणं आहे की मला कालच्या कमेंटमध्ये की तुझं बी चांगलं होईल तू पण गाडी ह्यांना घेऊन दे. गाडी घ्यायला तोंडाचं भांडवल नाही आहे का नाही. होत असतं हळूहळू टायमिंग असतो आता ह्या गाडीचा धंदा बघायचा जी गाडी चांगली लाईनला बसवायची ह्याची गाडी आणि व्यवस्थित लागली की मग आपण घ्यायची. अव आता गाडी घ्यायचं म्हणलं तरी नाही म्हणलं तर आपल्याला 3 लाख पाहिजे तर 3 लाख हे काय? कशाला पाहिजे? लाख तुला बरोबर माहित भरायला. नसते त्यातलं काय मग अगं 50,000 पडलं तर गाडी घ्यायला रात्ताकडे डाग होतं म्हणून रात्ताने डाग हे केलं आपल्याकडं काय. ह्या गाडीवर आता येऊन घेतली ह्याच गाडीवर दुसरी गाडी काढायची तसं आहे व्हय. कारण का मी तर कधी जात नाही आणि काय नाही घरती काम आणि काम ते घर कुठं पण असू द्या आपल्याला हे असलं व्यावहारिक ज्ञान कसलंच नाही. बरोबर आहे तुला नाही नॉलेज मला नाही नॉलेज कवा मला नॉलेज न्यायला दाखवलं मला कुठं नेलंच नाही तर नॉलेज कसा येणार आहे काय होय भाऊजी. अगं आमचं भाऊजी म्हणतात भाऊजी येतं इकडे आहे की का आमच्या कानमिशा बारीक करायचे भाऊजी लागायला लागले ते सगळ्या मिशाच काढले ते भाऊजीच्या त्यामुळे भाऊजी लाजते ते रात आल्या कारखावळ्या काय कसलं केलंय विषयाची तू आम्ही आलं कामावर ना ते बघितलं भाऊजी एकदा बघू सामा दाखवा सांगा नको कामात जाणार आहे का तू मग काय करणार आहे का घरात बसायचंय. बरं असलं तर जाणार तर राहते परत म्हणायला भाऊजी एकदा का एकदा राहताना कसलं शर्ट घेतलाय ते तर दाखवा की हा नाव भाऊजी रात्री म्हणलं 3 दिवसात वाढता येते होय आता वाढता येते द्या एखाद्या पिक्चर सारखं झालं नाही का ते एक पिक्चर आहे त्यात एक विषय काढलं ते दुसरं तसं झालं. तसं केलंय तर जाऊ द्या भाऊजीला असते ते नाही दाखवत भाऊजीला नाही तर आता रत्तायला आणायला ते भाऊ दोघं जण बहिणीला आणायला जाऊ दोघी असल्यावर येत असतोय आम्ही दोघी संग आणि एकटे असल्यावर भीती वाटते 1 किलोमीटर असेल ना मग 1 किलोमीटर आहे
15 मिनिटं लागतात जायला. काय म्हणते तू? 15 मिनिट लागते ते जायला. यायचे 15 मिनिटं, अर्धा तास जातो या. घेऊन काय हे भांड्याचं पाळा काढून आता जेवण करूनच सगळं करणार. आपण आता जेव्हा पुढचं तर लागतील का नाही? ते 3 तास लागतात. रत्ता जेवत नाही, त्या मी जेवत नाही, तुम्ही दोघं भाऊ जेवतो दोघं. मला तर सवय लागली की आता नाही जेवायचे संध्याकाळचे. थोडासा भात करते आणि भात केला म्हणजे भात होईल बा, आपण त्याला सवय आहे आम्हाला होय भात. म्हणजे मग काय त्याला नाही भात. अरे माझ्याकडून झाडताना गेली होती, झाडत होतो आणि तिथंच भाकरीत नेमक्या खालीच होते. नाही केस विचारले होते. कुलची आणताना